नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इंग्लिशचे 125 ग्रामर रूलचा सेकंड पार्ट बघणार आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओ करूया स्टार्ट. 21 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 21 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. इट इज हाय टाइम आय fill in the blanks a new pair of jeans. काय आन्सर येणार? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जेव्हा कधी पण इट इज टाइम अथवा इट इज हाय टाइम असेल आणि त्यानंतर सब्जेक्ट असेल तर त्यानंतर नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे V2 घ्यायचं. सब्जेक्ट इट इज टाइम आणि इट इज हाय टाइम याच्यानंतर जर सब्जेक्ट असेल तर त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप. तर काय येणार इथे? बॉट. इट इज हाय टाइम आय बॉट ए न्यू पेअर ऑफ जीन्स. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, इथे काय आहे? इट इज द टाइम टू फिल इन द ब्लँक्स केअर ऑफ अवर बिझनेस. सांगा काय येणार इथे? काय इट इज टाइम, इट इज हाय टाइम असल्यावर काय घेतो आपण? त्याच्यानंतर जर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाचं दुसरं रूप, नाहीतर टू सोबत नेहमी काय येते? 2 प्लस V1. तर काय येणार? टू. इट इज द टाइम टू टेक केअर ऑफ अवर बिझनेस. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. I wish I fill in the blanks a prince. सांगा काय आहे ना? जेव्हा पण इमॅजिनरी सेंटेन्स यालाच आपण हायपोथेटिकल सेंटेन्स म्हणतो. म्हणजे मी राजा असेल, मी राणी असेल, मी देशाचा प्रधानमंत्री असेल किंवा मी राज्याचा मुख्यमंत्री असेल, मी पक्षी असेल, असं जर सेंटेन्स असेल तर त्याला काय म्हणतात? इमॅजिनरी सेंटेन्स किंवा हायपोथेटिकल सेंटेन्स. याच्यानंतर नेहमी सब्जेक्ट नंतर नेहमी आहे ना मित्रांनो क्रियापदाचं दुसरं रूप. सॉरी याच्यानंतर नेहमी वेअरच घ्यायचं. सब्जेक्ट प्लस वेअर. मग सब्जेक्ट प्लुरल असो अथवा सिंग्युलर, काय घ्यायचं? नेहमी वेअर. ठीक आहे. इथे काय आहे ना? आय विश आय वेअर अ प्रिन्स. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं? चला क्वेश्चन नंबर 24 बघू मित्रांनो. आता काय आहे ना? यू हॅड बेटर फिल इन द ब्लँक्स मोर फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. काय आन्सर आहे ना? चला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. नोटबुक आणि पेन घेऊन बसायचा आणि स्वतःचे नोट स्वतः काढायला शिका. यामुळे म्हणजे कसं आहे, लक्षात राहते आणि आपली प्रॅक्टिस चांगली होते. तर बघा इथे काय येणार मित्रांनो? हॅड बेटर सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप. तर काय येणार? यू हॅड बेटर इट येणार. काय येणार? यू हॅड बेटर इट मोर फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. यू हॅड बेटर इट मोर फ्रूट अँड व्हेजिटेबल. चला नेक्स्ट क्वेश्चन. He got up early that morning lest he fill in the blanks the train. क्वेश्चनचा आन्सर आहे ना मित्रांनो, कमेंटमध्ये देत चला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर टाकायचा आणि आन्सर सांगायचं. ऑप्शन डी आहे, सी आहे, बी आहे, ए आहे, जे असेल ते. आता नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा कधी सेंटेन्समध्ये लेस्ट दिसणार, लेस्ट का असते? निगेटिव्ह असते. कशासाठी दर्शवल्या जाते? भीतीसाठी. तर लेस सोबत नेहमी काय येत असतो? शूट प्लस V1. काय येत असते? लेट सोबत शूट प्लस V1. ही गॉट अप अर्ली दॅट मॉर्निंग लेस्ट ही शूट कुठे आहे? ऑप्शन डी.
काय येणार मग? ही वॉट अप अर्ली दॅट मॉर्निंग लेस्ट ही शुड मिस द ट्रेन. समजलं? चला पुढचा क्वेश्चन. आता काय आलं? लिसा स्पीक ॲज इफ शी फिल इन द ब्लँक्स अ बॉस. काय आहे ना? इमॅजिनरी सेंटेन्स आहे. हायपोथेटिकल सेंटेन्स म्हणतात. तर त्याच्यासोबत नेहमी काय येते? वेअर. वेअर कुठे आहे? सब्जेक्ट जरी काय म्हणते, सिंग्युलर असो अथवा प्लुरल असो, हा सब्जेक्ट काय सिंग्युलर, तरी काय येते? वेअरच येणार. समजलं? चला आता बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 27 काय आहे? अ नंबर ऑफ हाऊसेस fill in the blanks demolished so that the supermarket could be built. जेव्हा कधी अ नंबर ऑफ दिसेल त्याच्यानंतर नेहमी प्लुरल सब्जेक्ट. कसा सब्जेक्ट कसा असेल? प्लुरल. प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब. समजलं? इथे वर्ब काय आहे ना? वेअर. A number of houses were demolished so that the supermarket could be built. A number of सोबत नंतर प्लुरल सब्जेक्ट आणि प्लुरल वर्ब. समजलं? चला क्वेश्चन नंबर 28. आता बघा मित्रांनो, द नंबर काय आहे? द नंबर ऑफ प्लेयर. द नंबर नंतर नेहमी प्लुरल सब्जेक्ट आणि वर्ब सिंग्युलर घेतल्या जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की सिंग्युलर वर्ब का बरं घेतली? कारण की द नंबर काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे. कसा आहे? सब्जेक्ट आहे. कसा आहे? सिंग्युलर सब्जेक्ट. मग काय येणार? द नंबर ऑफ प्लेयर्स इज इन द गार्डन. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. द नंबर आणि अ नंबर मध्ये कन्फ्युज होऊ नका. अ नंबर इथे लिहून देतो. अ नंबर ऑफ सोबत प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब आणि द नंबर सोबत प्लुरल सब्जेक्ट पण सिंग्युलर वर्ब. कारण की द नंबर काय असते? सिंग्युलर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29. Unless Tom does not understand me, I don't care of him. बघा मित्रांनो, जेव्हा कधी पण अनलेस येणार, अनलेस सॉरी एक मिनिट, अनलेस आणि इफच्या सेंटेन्समध्ये नॉट येत नसतो, नॉट येत नाही. आता काय अनलेसच्या सेंटेन्समध्ये टॉम डज नॉट, तर डज नॉट येणार नाही. मग काय राहिलं? सब्जेक्ट. टॉम कसा आहे? सिंग्युलर सब्जेक्ट. वर्ब सुद्धा काय आहे ना? सिंग्युलर. इथे काय आहे ना? इथे काय आहे ना? अंडरस्टँड्स. अनलेस टॉम अंडरस्टँड्स मी, आय डोंट केअर ऑफ हिम. समजलं? अनलेस आणि इफच्या सेंटेन्समध्ये कधी पण नॉट येत नसतो. आणि मग इथे काय सब्जेक्ट टॉम आहे. टॉम सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब. वर्बला येस लागलं तर काय होते? वर्ब सिंग्युलर होत असतं. चल पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. हां काय सांगितलं? क्वेश्चन नंबर 29 मध्ये आपण इफ आणि अनलेसच्या सेंटेन्समध्ये, इफ अनलेसच्या सेंटेन्समध्ये नॉट येत नसतो. ते इथे काय सॉरी 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 माझं लक्ष नव्हतं. इफच्या सेंटेन्समध्ये इफच्या सेंटेन्समध्ये विल येत नसतो. विल नॉट येत नसतो. तर इथे काय येणार? विल येणार नाही. शी सिंग्युलर. इथे काय येणार? सिंग्युलर वर्ब. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सक्सीड. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सक्सीड. इफच्या सेंटेन्समध्ये इफने जर दोन सेंटेन्स जोडले असेल तर
इफच्या सेंटेन्समध्ये विल येत नसतो, शाल विल. नेक्स्ट क्वेश्चन. अनलेसच्या सेंटेन्समध्ये सुद्धा मित्रांनो शाल विल येत नसतो. मग काय? ही सिंगुलर सब्जेक्ट, सिंगुलर वर्ब. अनलेस ही पेज द बिल हिज इलेक्ट्रिसिटी विल बी कट ऑफ. समजलं तुम्हाला? चला. इफ आणि अनलेसच्या सेंटेन्समध्ये नॉट सुद्धा येत नसतो आणि इफ आणि अनलेसच्या सेंटेन्समध्ये विल आणि शाल सुद्धा येत नसते. क्वेश्चन नंबर हा काय WH टाईप क्वेश्चन. तर क्वेश्चन पॅटर्न कसा असतो मित्रांनो? आधी WH टाईप वर्ड ज्याने प्रश्न विचारतो तो त्याच्यानंतर काय येत असतो? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब मग काय असते? सब्जेक्ट आणि मग असते मेन वर्ब, नंतर क्वेश्चन मार्क. ते इथे काय आहे ना, इथे WH आलाय, मग का आलाय? हेल्पिंग वर्ब आलाय का? नाही. मग काय येणार इथे? पहिले हेल्पिंग वर्ब. व्हॉट आर यू, मग सब्जेक्ट आणि मग मेन वर्ब. तर काय येणार? सेंटेन्स काय होणार? व्हॉट आर यू डुईंग. समजलं? चला पुढचा क्वेश्चन घेऊ आता आपण. ब्रेड अँड बटर फिल इन द ब्लँक्स माय फेवरेट सब्जेक्ट. आता सांगा काय आहे ना? अँडने दोन सब्जेक्ट जोडले आहे. ब्रेड आणि बटर दोन सब्जेक्ट असलं तर प्लुरल वर्ब, पण इथे तसं नाही आहे. ब्रेड आणि बटर काय झालं मित्रांनो? वन कन्सेप्ट झाला. ब्रेड आणि बटर हा काय? वन कन्सेप्ट. काय? वन कन्सेप्ट. ब्रेड अँड बटर जसं प्रॉफिट अँड लॉस, दाल अँड राईस, प्रॉफिट अँड लॉस. हे काय मित्रांनो? यांना सिंगुलर सब्जेक्टच म्हणलं जाते. मग काय ना? सिंगुलर वर्ब. ब्रेड अँड बटर एकाच वेळी खाल्लं जाते लावून. आपण असं करतो, ब्रेड आधी खातो मग बटर खातो, असं नसते. डाळ राईस आपण एका सोबत जेवण करत असतो. याला काय म्हणतात? सिंगुलर कन्सेप्ट, वन कन्सेप्ट. ठीक आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. चला समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. दे वॉन द अवॉर्ड बाय हार्ड ॲज अ टीम. आता सांगा काय ना? बाय काय आपला? बाय प्रिपोजिशन. प्रिपोजिशन आणि प्रिपोजिशन नंतर नेहमी काय घेतल्या जाते? जिरण. जिरण म्हणजे V4, VING. तर इथे V4 काय? वर्किंग. दे वॉन द अवॉर्ड बाय वर्किंग हार्ड ॲज अ टीम. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. वर्किंग. प्रेपोजिशन नंतर नेहमी काय घ्यायचं? जिरणचं फॉर्म घ्यायचं. ठीक आहे. आय हॅव स्टॉप fill in the blank the newspaper because now I read the news online. कमेंट मध्ये सांगा आन्सर काय येणार आहे. बघा मित्रांनो, जेव्हा कधी पण स्टॉप, डिनाय, प्रोहिबिटेड याच्यानंतर नेहमी आहे ना काय घ्यायचं? V4च घ्यायचं. V4 म्हणजे जिरण. जिरण घ्यायचं. काय घ्यायचं? जिरण. जिरण म्हणजे काय असते? जिरण म्हणजे डायरेक्ट V4. याच्या आधी टू बीचे रूप येत नाही. इथे काय? बाय. आय हॅव स्टॉप बाईंग द न्यूजपेपर बिकॉज नाव आय रीड द न्यूज ऑनलाईन. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन नंबर 36. पीटर fill in the blanks in New York since he was a child. जेव्हा कधी पण मित्रांनो सिन्सनी सेंटेन्स जोडलं असेल तर त्याच्या आधी प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय घ्यायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि याच्यानंतर सब्जेक्ट प्लस V2.
सिंपल पास्ट टेन्स घ्यायचा. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय मित्रांनो, पीटर हॅज येणार की हॅव येणार. पीटर काय सिंग्युलर, तर काय येणार हॅज. पीटर हॅज लाईव्ह इन न्यूयॉर्क सिन्स ही वॉज अ चाइल्ड. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं. जेव्हा कधी पण सिन्सने दोन वाक्य जोडले असणार, सीनच्या आधीच्या अगोदर सीनच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये काय घ्यायचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि इकडे सिंपल पास्ट टेन्स. चला, आय क्वेश्चन नंबर 37. आय हॅव नॉट इटन फ्रेंच फूड सिन्स आय फिल इन द ब्लँक्स फ्रान्स. बघा मित्रांनो, सीनच्या आधी काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव नॉट इटन. याच्यानंतर काय आहे ना, सिंपल पास्ट. तेव्हा सिन्स नंतर सिंपल पास्ट काय आहे ना, लेफ्ट. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आय हॅव नॉट इटन फ्रेंच फूड सिन्स आय लेफ्ट फ्रान्स. राजीव सिनियर. बघा काय असते सिनियर, जेव्हा कधी पण सिनियर, ज्युनियर, इन्फेरियर, याच्यानंतर नेहमी काय घ्यायचं, टू घ्यायचं. राजीव सिनियर टू हिम बाय 3 years. समजलं. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आता. चला सांगा. टॉम डज नॉट नो एनी मोर दॅन मी डू. काय आहे ना, बघा मित्रांनो, दॅनच्या नंतर नेहमी आहे ना सब्जेक्टच घ्यायचा. काय घ्यायचा, सब्जेक्ट. इथे काय येणार, दॅन. मी काय मित्रांनो, ऑब्जेक्ट. तर मग आपल्याला इथे काय पाहिजे, आय. टॉम डज नॉट नो एनी मोर दॅन आय डू. समजलं. चला, संपले आहे मित्रांनो, आपले क्वेश्चन संपले आहे. लास्ट क्वेश्चन होता. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्यावर बद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद.